आगामी कुंभमेळ्यासाठी शासनाकडून मंजूर होणाऱ्या आराखड्यात महानगरपालिकेचा हिस्सा आणि या आराखड्यात समाविष्ट नसलेली अन्य कामे याकरता एकूण 550 कोटी रुपयांची तरतूद महानगरपालिकेने केली आहे. महानगरपालिका सुमारे 200 कोटीहून अधिकच्या मुदत ठेवी मोडून स्वनिधीची व्यवस्था करणार आहे. त्यास माजी लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला आहे. आयुक्त मनीषा खत्री यांनी रविवारी महानगरपालिकेचे 2025-2026 या वर्षाचे 3054.70 कोटीचे अंदाजपत्रक स्थायी समितीत सादर केले. कुंभमेळ्यासाठी पालिकेने सुमारे 7,500चा आराखडा राज्य सरकारकडे सादर केला आहे. यात मंजूर होणाऱ्या कामांसाठी पालिकेला 25% हिश्श्याची रक्कम द्यावी लागणार आहे. सिंहस्थास 2 वर्षांहून कमी वेळ राहिल्यानं अधिक कालावधी लागणारी कामे तातडीने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगानं महानगरपालिकेचा हिस्सा म्हणून चालू आर्थिक वर्षात 225 कोटी आणि आगामी वर्षात 200 कोटी अशा एकूण 425 कोटींची तरतूद पालिकेने केली आहे. या व्यतिरिक्त कुंभमेळ्याच्या दृष्टीने आराखड्यात मंजूर नसलेली मात्र सिंहस्थाच्या दृष्टीने आवश्यक कामांकरता 2025-2026 या वर्षात 125 कोटींच्या प्राकलनासाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आल्याचं खत्री यांनी सांगितलं. आगामी आर्थिक वर्षात विविध प्रयोजनांसाठी राखीव 406 कोटींच्या ठेवी मोडण्यात येणार आहे. यात विशेष राखीव निधीतून 200 कोटी, कर्ज निवारण 30 कोटी, विकास शुल्क निधीतील 135 कोटींचा समावेश आहे. या 365 कोटींपैकी बहुतांश निधी सिंहस्थासह अमृत योजनेअंतर्गत कामांसाठी वापरला जाईल असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.